नमस्कार, मी दादा सुकाने. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या कोलकाता, कोरबा आणि धनबाद, भुवनेश्वर ह्या भागातून एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावरता दिसून येत आहे. नागपूर, जालना, मुंबई किंवा बेळगाव साईडचा प्रदेश ह्या भागातून पावसाचा जोर वाढला आहे आणि जास्तीत जास्त राज्यामध्ये पाहायला गेलं तर चंद्रपूर, माकोना, गडचिरोली हे जो उदर पट्टा आहे, नागपूर, गोंदिया परिसर आणि इकडे अमरावती परिसरामधून आरवी वगैरे ह्या भागातून मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस आता सध्या चालू आहे. तिथून पुढे पश्चिमेकडच्या साईडला अमरावती, यवतमाळ, पुसाड जो प्रदेश आहे पार वाशिमपर्यंत, नांदेड ह्या भागापर्यंत पावसाचा जोर आहे आणि उत्तर साईडला जळगाव आणि धुळेपर्यंत पावसाचा जोर दिसून येत आहे. चांगला पाऊस पडत आहे आणि दिवसभरात ह्या भागातच पाऊस चांगला राहील असं वाटतं आहे. आणि सोलापूर, कोल्हापूर, सांगली ह्या पट्ट्यातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्ये मध्ये सळका येणार आहेत. राजापूर, सिंधुदुर्ग पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर अधिक राहणार आहे. परत पाहायला गेलं तर इकडे सातारा आणि ह्या भागातून सुद्धा चांगला जोर आहे. कर्नाटकात गोवा, हुबळी साईडला सुद्धा पावसाचा जोर आहे आणि अहमदनगर, बीड ह्याही भागातून पावसाचा जोर लोणारपर्यंत आहे. 24 तासात बघायला गेलं तर संपूर्ण कोकणपट्टीत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित सांगली, सातारा, वडूज, कोल्हापूर साईड ह्या भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, जेजुरी, खेड, जुन्नर ह्या नाशिक पण हलक्या मध्यम पाऊस शक्यता आहे. गोरेगाव, दापोली, मुंबई, पुणे ह्या भागातून सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार उत्तर भागातून पावसाची नंदुरबार साईड, धुळे साईडला हलक्या मध्यम मनमाडपर्यंत पावसाची शक्यता दिसून येते आणि छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर ह्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. लोणार, अकोला, नांदेड ह्या परिसरात सुद्धा जोरदार त्यात बऱ्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे पुसाड, चंद्रपूर, अमरावती, अकोला ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि कापशी, चंद्रपूर साईडला पावसाचा जोर चांगला वाढलेला दिसतोय तेलंगणा साईडला. परत गोंदिया परिसर, नागपूर परिसरातून जोरदार पावसाची